श्री स्वामी समर्थ मंडळी, जय शिवराय। बघा आज सुद्धा असे काळे कुट्ट ढग आलेले आहेत। प्रचंड पाऊस पडतो आहे, सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे। आणि ह्याच रस्त्यातून आता मी चालली आहे माझ्या कामासाठी। खूप हिरवळसुद्धा तेवढीच आहे आणि वारासुद्धा तेवढाच आहे आणि खूप थंडी वाजते। आणि हे जे तुम्हाला समोर दिसते आहे ना, हा माथेरानच्या डोंगरावरचा धबधबा आहे बरं का। बघा या रस्त्यातून चालता चालता सुद्धा मला तो धबधबा दिसायला लागला आहे। किती सुंदर आणि नयनरम्य दृश्य आहे हे। आणि आज अचानक मला रस्त्यावरती दोन नवीन मित्र भेटले। हे जे काही फेरफटका मारत आहेत ना, ह्यांना सुद्धा प्रचंड आनंद झाला बरं का पावसाचा। आणि आज आहे बुधवारचा बाजार, ह्याची एक झलक मी तुम्हाला दाखवणार आहे। इथे स्टार्टिंगलाच मार्केटच्या अशी नदीतली खाडीतली मच्छी मिळते। ह्या सर्व खाडीमध्ये मिळणाऱ्या मच्छी आहेत। आज प्रचंड गर्दी आहे, वाहनांची वर्दळसुद्धा आहे, तरी पण मी थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। बुधवारच्या बाजारात असं नाही, नेरळच्या बाजारात जी काही फळं तुम्हाला मिळतील ती खूपच ताजी फळं असतात। इव्हन भाज्यासुद्धा इथे बघा मला काय दिसते आहे, खेकडे सुंदर सुंदर मोठे खेकडे। पावसाळ्यात खाण्याची जी मजा आहे ना, आहा सुंदर लागतात हे खेकडे। आता मी तुम्हाला दाखवते आहे, इथे फ्रूट्स आहेत भरपूर सारे। आणि इथे रानभाज्यासुद्धा खूप सुंदर मिळतात नेरळच्या बाजारात। तुम्ही एनी टाईम या नेरळच्या बाजारात, बुधवारचं जसं नाही, कधीही तुम्ही नेरळच्या बाजारात आलात ना, तुम्हाला पालेभाज्या, फळभाज्या आणि फळं ही ताजीच मिळणार। खरंच खूप सुंदर आहे इकडचं। म्हणजे मला स्वतःला पर्सनली हा बाजार खूप आवडतो। तुमच्या मुलांना सुद्धा तुम्ही ताजं खायला देऊ शकता, तुम्ही स्वतःसुद्धा ताजं खाऊ शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंडळी, आर्टिफिशियल असं इथे काहीच नसतं, सगळं नॅचरल पद्धतीने वाढवलेलं असतं। आता मी आली आहे माझ्या आनंदाच्या ठिकाणी, म्हणजे माझ्या शॉपमध्ये। चला तर मग सुरुवात करूया कलेक्शनला। नमस्कार, आज मी द परंपरामधलं अजून एक युनिक कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे। हे तुम्ही पाहू शकता, ह्याचा कलर हा कुठल्याही लग्न समारंभाला किंवा कुठल्याही समारंभाला साजेसा असा आहे बरं का। आणि हा आहे चिकनचा कुर्ता। तर मी तुम्हाला हे जवळून दाखवते। हे पहा, खूप सुंदर अशी डिझाईन आहे ह्याच्यावरती आणि प्युअर कॉटनचा, म्हणजे हा ऑल सीझनला जाणारा कुर्ता आहे। आता मी तुम्हाला लांबून दाखवते हा पूर्ण कसा दिसतो। खूप असा सुंदर लाईट पिंक कलर, जो कुठल्याही रंगाला साजेसा दिसेल। आता मी तुम्हाला दाखवते ह्याच्यातले वेगवेगळे कलर्स। तर मंडळी, आता वेळ झाली आहे आपल्या सुविचाराची। तर आपला आजचा सुविचार आहे, काळ्या कुट्ट रात्रीनंतर उद्याची लख पहाटे असतेच। म्हणजे आयुष्यात कितीही अप्स अँड डाऊन्स आले, कितीही निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली, तरी हरून जाऊ नका, खचून जाऊ नका आणि स्वतःला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न तर कधीच करू नका। कारण आपल्या खूप पेशन्स चेक केल्यानंतरच देव आपल्याला आपल्या सोन्याचा मार्ग हा दुसऱ्या दिवशी का होईना, म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या लख पहाटे का होईना, पण देतोच। देवावरती नेहमी विश्वास ठेवा। पेशन्स चेक केल्यानंतरच देव आपल्याला प्रसाद देतो आणि आपल्याला आपला योग्य तो मार्ग निवडून देतो। त्याच्यामुळे पेशन्स नक्कीच ठेवा। आणि माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। आणि मला मंडळी माहीत आहे की तुम्ही मला नक्कीच साथ द्याल ह्या माझ्या जर्नीमध्ये। कारण मी ह्या यूट्यूबवरती खूप नवीन आहे, मी खूप प्रयत्न करते आहे माझे व्हिडिओज जास्तीत जास्त किती चांगले व्हावेत ह्यासाठी, पण त्यासाठी तुमची साथ मला खूप गरजेची आहे। त्याच्यामुळे मला नक्कीच साथ द्या। धन्यवाद।